उपोषण मागे घेतील। दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे। दादा हे आम्ही दादाला काही होऊ देणार नाही। माझे वडील तर गेलेत, आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो, पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही। माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे। त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये। आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये, तुम्ही 2 घोट पाणी घ्या, त्यावेळेस त्यांनी कुठे 1 घोट पाणी घेतले, पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात। पण काय करायचं, जर आरक्षण भेटलं, जर आज ते लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार। फक्त मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या, कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते। यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। त्यावेळी वैभवी देशमुख यांनी आता माध्यमांशी संवाद साधलाय। आम्ही मनोज जरांगेंची मागणी लवकर पूर्ण करा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करत असल्याचं वैभवी देशमुखने म्हटलेलं आहे। दरम्यान मनोज जरांगे यांना आम्ही काहीही होऊ देणार नाही असं देखील वैभवी देशमुख हिने म्हटलंय।